गरोदरपणात मूड स्विंग्स तर येणारच, परंतु सकारात्मक राहणे तुमच्या हातात आहे. गरोदरपणात सकारात्मकता वाढवण्याचे 10 उपाय जाणून घेण्यासाठी ही रील शेवटपर्यंत अवश्य बघा. सर्वात पहिला उपाय म्हणजे श्वसन प्राणायाम. अनुलोम विलोम, भ्रामरी यासारखे प्राणायाम प्रकार शरीरामध्ये अँझायटी कमी करायला मदत करतात. ते म्हणजे ध्यान, मेडिटेशन. जेव्हा जमेल तेव्हा दिवसा अखेरीस सकाळी जसं जमेल तसं मोजून 5 मिनिटे डोळे बंद करून शांत बसणे. तिसरे म्हणजे बाळाशी संवाद साधणे. चौथा उपाय म्हणजे संगीत ऐकणे. यासाठी आपण कोणतेही इन्स्ट्रुमेंटल म्युझिक किंवा तंतुवाद्य, सतार, गिटार आणि राग यमन या सगळ्यांचा गरोदरपणात खूप चांगला फायदा होतो. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टू अवॉइड निगेटिव्ह टॉक्सिक पीपल अँड इन्फॉर्मेशन. निगेटिव्ह इन्फॉर्मेशन मध्ये सोशल मीडिया, व्हॉट्सअप, युनिव्हर्सिटी, गुगल या सगळ्यांचाही समावेश होतो. त्याच्यामुळे फक्त तज्ज्ञ व्यक्तींबरोबर सल्लामसलत करूनच आपले डिसिजन्स घ्यावे. पुढचा उपाय म्हणजे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेणे. स्वतःचं स्किन केअर, हेअर केअर तसेच आपल्याला आवडत्या त्या गोष्टी करणे, खाणे या सर्वांचा समावेश आहे. पुढील महत्त्वाचा उपाय म्हणजे ग्रॅटिट्यूड जर्नलिंग. दिवसाअखेरीस जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या डायरीमध्ये एका वाक्यामध्ये हे लिहिणे गरजेचे आहे की टुडे आय एम ग्रेटफुल फॉर. आणि ॲट द एंड ऑफ प्रेग्नन्सी यू विल गेट हंड्रेड्स अँड थाउजंड्स ऑफ रिझन विच मेड यू ग्रेटफुल. पुढचे उपाय म्हणजे स्वतःवर प्रेम करणे, चांगली पुस्तकं वाचणे. आयुर्वेद प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.